नमस्कार मंडळी. वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. भारताच्या दक्षिणेकडं एक अतिशय सुंदर पर्यटन डेस्टिनेशन म्हणजे मालदीव. पण गेल्या काही दिवसात काय झालंय, या मालदीवचा ताबा बऱ्यापैकी चीननं घेतलाय आणि तेथील हिंदूंना किंवा तिथे येणाऱ्या पर्यटक हिंदूंना त्रास देण्याचं काम सुरू आहे. यावर भारतानं काहीही भाष्य केलं नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथून जवळच असलेल्या लक्षद्वीप बेटांची सैर केली आणि ते फोटो ट्विट केले. झालं. भारतीयांनी मालदीवच्या फ्लाइट कॅन्सल केल्या, तेथील बुकिंग कॅन्सल केलं आणि प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात मालदीव सापडलंय. म्हणजे चीनला एक मोठा फटका अशा पद्धतीनं नरेंद्र मोदींनी दिलाय. ही पार्श्वभूमी आणि आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे, मालवून टाक दीव पाहूया लक्षद्वीप. मालवून टाक दीव पाहूया लक्षद्वीप. मालदीववर सटकले एक गठ्ठा भारतीय सारे. मालदीववर सटकले एक गठ्ठा भारतीय सारे. तेवढं सुंदर आहे लक्षद्वीप, पर्यटनाला जा रे. मोदींच्या मास्टर स्ट्रोकमुळं सगळं अघटित घडलं. खरं तर चीनचं भारतद्वेषाचं रुपडं उघडं पडलं. मालदीव हाताशी धरून चीननं जाळं टाकलं होतं. मालदीवला हाताशी धरून चीननं जाळं टाकलं होतं. इकडं सर्व देशांचं राजकारण चीनपुढं वाकलं होतं. मोदींनी वाक्यही न बोलता चीनचाही काटा काढला. चीन मालदीवचा कुटील डाव तोंडावर पाडला. भारतद्वेषाबद्दल तिथं मंत्रीही घरी पळवला जातो. मंत्री हाकलून दिलेत. भारतद्वेषाबद्दल तिथं मंत्रीही घरी पळवला जातो. देशद्रोह्यांची आरती इथं नमो राग आळवला जातो. हा मोदींचा रडीचा डाव धर्मात फूट पाडणार आहे. काँग्रेसचं मत. हा मोदींचा रडीचा डाव धर्मात फूट पाडणार आहे. पप्पू म्हणे मालदीव जोडो यात्रा काढणार आहे. तर मंडळी, ही होती आजची वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला तर उद्या भेटूया. मनापासून धन्यवाद.